काल बृहन्मुंबई महानगरपालिकेने 74,000 कोटीचं साधारण आसपास त्याच्या बजेट सादर केलं। अनेक त्याच्यामध्ये महसूल उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे निर्णय त्याच्यामध्ये दाखवण्यात आले। तर एक महत्त्वाचा निर्णय आहे, झोपडपट्ट्यांमधल्या ज्या कमर्शियल गाळे आहेत त्याच्यावर टॅक्स लावण्याचा त्यांनी प्रस्तावित केलेला आहे। जर तुम्ही झोपडपट्टीमधल्या कमर्शियल लोकांना टॅक्स लावणार असाल तर मग त्यांचे गाळे जे अनऑथराइज्ड असतील काही लोकांचे ते तुम्ही लीगल करण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करताय का? नंबर 1। नंबर 2, आज आपण बघितलं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जेवढे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांच्या खाली वेगवेगळ्या युटिलिटी आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल महानगर गॅस लिमिटेड असेल, वोडाफोन असेल, एअरटेल असेल, जिओ असेल, या जमिनी कोणाच्या आहेत? या जमिनी कोणाच्या मालकीच्या आहेत? तर या जमिनी महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत। त्याच्या खाली असलेल्या युटिलिटी ज्या आहेत या कोणाच्या मालकीच्या आहेत? तर या सगळ्या या प्रायव्हेट प्लेयर्सच्या मालकीच्या आहेत। मग या प्रायव्हेट प्लेयरला आपण फुकट आपल्या जमिनी का वापरायला देतोय? याच्यातनं प्रायव्हेट प्लेयर्स सगळ्या कंपन्यां मिळून साधारणपणे पूर्ण वर्षभरात 30 ते 35,000 कोटीचा रेव्हेन्यू हा फक्त मुंबईमधनं जनरेट होतो। मग त्यातला 2-3 हजार कोटीचा रेव्हेन्यू महानगरपालिकेला का शेअर होत नाही? जर आमच्या तुम्ही जमिनी वापरताय, त्यातनं तुम्ही उत्पन्न घेताय, त्यातनं तुम्ही प्रॉफिट करताय 30-35 हजार कोटीचा, तर मग त्याच्यातले 10% तरी रेव्हेन्यू महानगरपालिकेला शेअर केला त्यांनी, तर मला असं वाटतं 3,000 कोटींनी महानगरपालिकेचं इथेच उत्पन्न वाढेल। एका ठिकाणी तुम्ही जे झोपडपट्टीत राहणार आहेत त्यांना टॅक्स लावताय, एका ठिकाणी तुम्ही पूर्ण जो कचऱ्याची साफसफाई आहे त्याला टॅक्स लावताय। त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, जर एखादी सुविधा तुम्ही देताय तर त्याचा टॅक्स घेतला पाहिजे, पण ज्या महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या खालच्या सुविधा ह्या प्रायव्हेट मोठ्या मोठ्या कंपनी वापरतायत, मग त्यांना कर का नाही? त्यांना करातनं ही सूट का दिली गेलेली आहे? त्यांच्याकडनं एखादा रेव्हेन्यू का उत्पन्न करून घेतला जात नाही? हा आमचा या बजेटच्या माध्यमातून सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण आता शेवट हे पत्रकारांसमोरच मांडावं लागणार, पत्रकार परिषदेच मांडावं लागणार, कारण गेले 3-3 वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी कुठली जागाच ठेवलेली नाही, कारण सभागृह बंद आहे। प्रश्न विचारायचे तर कधी विचारायचे आणि कुठे विचारायचे? नंबर 1। नंबर 2, आपण बघितलं जर ते आरोग्याचं जे बजेट आहे साधारण मला वाटतं 2.5-3 हजार कोटी रुपये त्यांनी आरोग्यासाठी दिलेले आहेत। मुळात विषय असा आहे की जी महानगरपालिकेची हॉस्पिटल्स आहेत, मग ते केएम असेल, नायर असेल, सायन हॉस्पिटल असेल, यासारखी जी मोठी हॉस्पिटल्स आहेत, इथे आपण बघितलं तर प्रचंड 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 प्रमाणात गर्दी असते। मुंबईचा जो नागरिक जो या महानगरपालिकेचा आम्ही कर भरतो, आम्हालाच या हॉस्पिटलमध्ये जागा नसते, आणि आपण बघितलं तर परराज्यातले अनेक लोक या हॉस्पिटलच्या सुविधा घेताना दिसतात। सुविधा घेण्याबद्दल पण आमचं म्हणणं नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे, बाकीच्या राज्यांमध्ये, मग ते बाजूचं गुजरात असेल, तर उत्तर प्रदेश, बिहार, कुठलंही राज्य असेल, तिकडनं लोक येतात आणि ते केएम, सायन, नायरमध्ये उपचार घेतात। जर ते त्यांच्या राज्यात त्यांची स्वतःची चांगली हॉस्पिटल बांधणार नसतील, लोकांना सुविधा देणार नसतील, तर ह्या सगळ्या लोकांचा भार हा मुंबईकरांनी का सहन करायचा? मुंबईकरांनी कर भरायचे आणि त्याच्या सुविधा सगळ्या बाहेरनं राज्यातनं येणारे लोक घेणार। या गोष्टीला आमचा विरोध आहे। त्यामुळे या बजेटच्या माध्यमातून आमची मागणी आहे की जे परराज्यातनं लोक येऊन आमच्या आरोग्य सेवांचा काय उपचार घेतील किंवा त्याचं जे काय सगळे सुविधा घेतील, या लोकांना जास्तीत जास्त पैसे तुम्ही लावायला पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या राज्यामध्ये त्यांची हॉस्पिटल्स तयार होतील, लोक इथे येणार नाहीत, आणि इथे येऊन उपचार घेणार असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील, जे सामान्य मुंबईकरांपेक्षा जास्ती असतील। ही आमची याच्यातनं मागणी आहे। तिसरी मागणी जी आहे या सगळ्या बजेटच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघतोय की अनेक
सेटलमेंट्स इथे एकेका भाषिकांची तयार होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बाबा ही सोसायटी आहे, ही जैन सोसायटी आहे, इथे बाकी मराठी माणसाला अलाउड करणार नाही, अशा प्रकारच्या ज्या सोसायटीज तयार होत आहेत त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी एक ठराव मांडला होता, सभागृहात ठराव मांडला होता की जे लोक खाण्यापिण्याच्या आधारावर, भाषेच्या आधारावर भेदभाव करतील त्या सोसायटीच्या किंवा त्या बिल्डरच्या ओसीज रद्द केल्या जाव्यात, ही आमची मागणी होती. बरं, याला शेवट आपल्या कॉन्स्टिट्यूशननी म्हटलंय ना की कोणी कुठेही घर घेऊ शकतं. मग या सेटलमेंट्स तयार कशा होत आहेत आणि यांना कोण बॅकिंग करतंय, यांना कोण पाठिंबा देत आहे या सेटलमेंट्सना? त्यामुळे आमची मागणी आहे की तो जो प्रस्ताव आहे तो युडीकडे पेंडिंग आहे. युडीचे आता सध्याचे मंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत. आमची शिंदे साहेबांना विनंती आहे, आम्ही त्यांना पत्रही पाठवणार आहोत की याबाबतचा निर्णय त्यांनी तातडीने घ्यावा आणि अशा प्रकारे कुठल्याही खाण्यापिण्याच्या आधारावर असलेली सोसायटी की जी भेदभाव करेल किंवा भाषेच्या आधारावर असलेली सोसायटी हे मुंबईमध्ये चालू देणार नाही. त्यामुळे त्याच्या संदर्भातला शासनाने निर्णय करावा आणि अशा ज्या सेटलमेंट्स असतील की जिथे आम्ही मराठी माणसांना घरच विकत नाही, आम्ही नॉनव्हेज खाणाऱ्यांना घरच विकत नाही, या सगळ्यांना त्यांनी चाप बसवावा आणि त्यांची ओसी रद्द करावी, ही आमची जुनी मागणी आहे. ती या बजेटमध्ये कुठेही दिसली नाही किंवा त्याचा उल्लेख दिसला नाही, म्हणून मी प्रामुख्याने उल्लेख करतोय. आणि चौथा मुद्दा, राज्य शासनाकडे महानगरपालिकेचे 9,600 कोटी रुपयाची थकबाकी आहे. ती राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेला त्वरित परत करावी. आज कोस्टल रोडची जरी सुविधा असली, आज आपण बघतो की मीरा रोड भाईंदरचा पण खर्च महानगरपालिकेला करायला सांगतात. जर आम्हाला खर्च करायचा असेल तर पैसे नकोत का महापालिकेला? तर राज्य शासनाने त्यांची तरी देणी द्यावीत. 9,600 कोटीची जी थकबाकी आहे ती, आणि ऑक्ट्रायपोटी जे नुकसान महानगरपालिकेचं झालं आहे तेही मला असं वाटतं या बजेटमध्ये प्रस्तावित 14,000 कोटी दाखवलेलं आहे, तेही पैसे महानगरपालिकेला त्वरित मिळावेत. या आमच्या प्रामुख्याने या बजेटच्या माध्यमातून मागण्या आहेत. संदीपजी, एक महत्त्वाचा मुद्दा अजून आहे की आपल्याकडे MMRDA, MSRDC अशा वेगवेगळ्या यंत्रणा असताना सुद्धा दहिसर ते भाईंदर हा जो कोस्टल रोडचा उत्तर कोस्टल रोड जो आहे त्या कोस्टल रोडसाठी साधारणतः 3-3.5 हजार कोटी मुंबई महानगरपालिका देणार आहे. आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावर असं म्हटलेलं आहे की माझ्याच कारकिर्दीत हा प्रकल्प तयार झाला होता, परंतु त्यावेळेला आम्ही अशी उपाययोजना केलेली होती की ज्या ज्या महानगरपालिकेचा तो भाग असेल त्या महानगरपालिकेनं त्या खर्चामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं. असा कुठलाही प्रकार कालच्या अर्थसंकल्पात दिसला नाही. सगळा खर्च ही मुंबई महानगरपालिका उचलणार आहे. नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं ना, सध्या मुंबई महानगरपालिकेला लुटण्याचं काम चालू आहे. मग ते 5-5 वर्षाची काही लोकांना कंत्राटं दिली गेलेली आहेत, जी महानगरपालिका जनरली 2 वर्षाची देते. मग हे पैसे कशासाठी दिले जात आहेत त्या कंत्राटांना, याच्यासाठी तर ॲडव्हान्स पण दिलेले आहेत. आता असं आहे की महानगरपालिकेचं उत्पन्नाचे स्रोत लिमिटेड तुम्ही करून टाकताय आणि खर्च महानगरपालिकेवर टाकताय. राज्य शासन स्वतःची जी देणी आहेत महानगरपालिकेची ती देणी देत नाही आहेत. तुम्ही आज जिओ असेल, एअरटेल असेल, वोडाफोन असेल, यांना कुठलेही टॅक्स लावत नाही आहेत. जमिनीखाली त्यांच्या युटिलिटी आहेत. MGL असेल, यांच्या युटिलिटी आहेत. मग यांच्याकडनं टॅक्स का वसूल केला जात नाही? का यांना ही फ्रीडम दिली जाते? का यांच्याकडनं पैसे घेतले जात नाहीत? हे महत्त्वाचे प्रश्न इथे येत आहेत. ठीक आहे, तो मीरा भाईंदरचा जो पहिली तर गोष्ट, मुंबईच्या बाहेर बांधकाम करायची महानगरपालिकेला गरजच काय? आज अनेक गोष्टी करणं महानगरपालिकेला भाग आहे. आज समजा एखाद्या वेळा पाऊस कमी पडला तर आपल्याला पाणी कपात करावी लागते, त्याऐवजी एक वेगळा अजून एक तलाव बांधणं गरजेचं आहे. आज त्याचाही कुठे उल्लेख मला या बजेटमध्ये दिसत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नगरसेवक नसल्यामुळे सगळी प्रशासनाची मनमानी चाललेली आहे. या बजेटमध्ये कुठलेही डोकं वापरलेलं साधारण दिसत नाही आम्हाला. ते त्यांनी वापरलं पाहिजे होतं गगराणी साहेबांनी, म्हणजे आमचं प्रामाणिक मत आहे. दुसरं 43,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जाणार आहेत.
तुम्ही कसं बघताय, कारण का दरवर्षी हा आकडा वाढताना पायाभूत सुविधांसाठी पाहायला मिळतोय. यावर्षी 43,000 कोटींपेक्षा अधिक पैसे हे या पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जाणार आहेत. बघा, असं आहे, प्रस्तावित करणं आणि प्रत्यक्षात खर्च करणं ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आता जर आपण मागच्या वेळचं जर बघितलं असेल बजेट, तर प्रस्तावित खर्च किती होता आपल्याला दिसेल. प्रस्तावित जो खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी खर्च हा महानगरपालिकेने केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, भांडवली उत्पन्न त्यांनी 804 कोटी रुपये दाखवलेलं मागच्या वेळेला, बरोबर. आणि ॲक्च्युअल किती आलं तर 677.54 कोटी, म्हणजे तेही कमी आलं. त्याचप्रमाणे जो खर्च आहे, जो भांडवली उत्पन्नाचा जो दाखवलेला आहे, भांडवली खर्च विशेष प्रकल्पासाठी, तो 3,361 कोटी रुपये प्रस्तावित केलेला होता. प्रत्यक्षात झाला किती? 2,174 कोटी, म्हणजे 1,000 कोटींनी त्यांनी खर्च कमी केला. त्यामुळे हे 42,000 कोटी वगैरे आकडे सगळे झुटे आहेत. प्रत्यक्षात किती खर्च होता ते बघायला पाहिजे. मुळात असं आहे, जेव्हा तुम्ही एखादा भांडवली खर्च दाखवताय त्यावेळेला तुम्ही भांडवली उत्पन्न कुठनं आणणार आहात, मला वाटतं त्याचा कुठेही उल्लेख याच्यामध्ये दिलेला नाही आहे. तुम्हाला जर भांडवली खर्च करायचा असेल तर तुम्ही महसुली उत्पन्नातनं भांडवली खर्च नाही करू शकत. भांडवली खर्चाला तुम्हाला भांडवली उत्पन्न पाहिजे. ते भांडवली उत्पन्न तुम्ही कुठनं आणणार आहात, कुठनं पैसे येणार आहेत तुम्हाला. आणि महानगरपालिकेच्या अकाउंट्समध्ये मोठा घोळ आहे. मागच्या वर्षीचं त्यांची क्लोजिंग बॅलन्स या वर्षीच्या ओपनिंग बॅलन्सशी टॅली होत नाही, हे महापालिकेलाही माहिती आहे. आणि त्यामुळे जे रोखे तयार करायचं काम होतं की महापालिकेने इन्फ्रास्ट्रक्चरचे बॉन्ड्स तयार केले पाहिजेत, त्याला सेबीकडनं परमिशन सुद्धा मिळू शकत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.